महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। आता उपाय वनवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु आमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण संत सम्राट माऊलींनी स्वानुभूती कथन केलेला गुरुआज्ञेवरून ही प्रतिभा अनुभूती शब्दरूपाने साकार होत आहे आणि त्याद्वारा आपल्यालाही आपल्या स्वरूपस्थितीचा आपल्या वास्तव स्वरूपाचा काही बोध व्हावा यासाठी आपण यथाशक्ती यथामती त्या शब्दाच्या अर्थाचं चिंतन करत करत अर्थरूपता आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी चिंतनाला प्रवृत्त झालो। या ठिकाणी चिंतनासाठी जे काही मूळ ओवी आहे त्या मूळ ओवीवर श्री शिवकल्याण स्वामींनी नित्यानंद ऐक्य दीपिका नावाचा एक नावाची अलौकिक टीका लिहिलेली आहे। तर तिथं यथाशक्ती यथामती आपण त्या शब्दाच्या अर्थाचं आकलन करीत जर त्या शब्दाच्या द्वारा अर्थरूप असा जर काही अर्थ आपल्याला दिसला तर त्याच्याशी तद्रूपता आपल्याला जेणेकरून प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करीत आहोत। तर आता दुसरं प्रकरण प्रारंभ झालेलं आहे। पहिली ओवी आहे दुसऱ्या प्रकरणाची। आता उपाय वनवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। आता म्हणजे आत्तापर्यंत आम्ही आता जे काही पहिल्या 64 ओव्या आहे त्यामध्ये प्रकृती पुरुषाच्या रूपाने परमात्म्याच्या ईश्वर स्वरूपाला वंदन केल्यानंतर म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे ईश्वर स्तवन केलं। आता यानंतर उपाय वनवसंतु जे काही परमात्मा प्राप्तीचे उपाय आहेत ते उपायरूपी एक वन किंवा जंगल, त्या जंगलामध्ये जो वसंत ऋतूप्रमाणे असणारा म्हणजे आपण केलेलं जी ईश्वर सेवा आहे त्या ईश्वर सेवेपासून अंतःकरणात तीव्रतर मुमुक्षुत्व, विवेक, वैराग्य किंवा समाधी षटक ही अंतःकरणात उत्पन्न होऊन कैमी उद्धार पावेन अशा प्रकारची जेव्हा अंतःकरणामध्ये तीव्रतर तळमळ निर्माण होते तेव्हा तो साधक त्या मोक्षाच्या उपाय करण्याला प्रवृत्त होतो। परंतु मोक्षाचे अनेक उपाय शास्त्रामध्ये दिसतात। जरी तत्त्वज्ञान हा एकमेवाद्वितीय उपाय असला तरीसुद्धा वेदाचं जोपर्यंत आपल्याला वेदवाक्याचं सामंजस्य किंवा समन्वय लक्षात येत नाही तोपर्यंत अनेक उपाय दिसतात। कर्म, उपासना, योग, ज्ञान इत्यादी अनेक उपाय दिसतात। परंतु यामध्ये आपला अधिकार कोणता? कारण अधिकार आणि फलाचा संबंध आहे। तेव्हा आपण कोणतं साधन निवडावं, कोणता उपाय करावा याविषयी जसं घनदाट असणाऱ्या जंगलामध्ये अनेक अशा प्रकारचे वृक्षराजी असते, त्या वृक्षराजीमध्ये आपल्याला कोणतं जर दुरून पाहिलं तर त्या घनदाट जंगलामध्ये वृक्षांचा निवाडासुद्धा करता येत नाही। कोणता वृक्ष कोणत्या वृक्षापासून भिन्न आहे ह्याच्यामध्ये दिसणारं सगळं संकीर्ण जंगल, तसं हे उपायांचं जंगलामध्ये जरी साधक शिरला तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्याला कोणताही निर्णय करता येत नाही। म्हणून ते उपायरूपी वन आहे आणि त्याच्यामध्ये ते फलीभूत होणं आपण करीत असणाऱ्या उपायरूपी वन किंवा जंगल किंवा तो जर म्हटलं तर तो असणारा एक बगीचा, तो फलीभूत होणं त्याला फळं येणं हे घडत नाही। तर त्यावेळेला त्या जंगलामध्ये जेव्हा वसंत ऋतू येतो त्यावेळेला त्या वनराजीला फलं पुष्प प्राप्त होतात। त्याचप्रमाणे हे श्रीगुरुरूपी जो काही वसंत ऋतू आहे तो जेव्हा साधकाच्या उपायरूपी वनामध्ये प्राप्त होतो तेव्हा त्या साधकाने केलेली साधनं ती फलीभूत होऊ लागतात। म्हणून त्याला उपाय वन वसंतू असं म्हणतात किंवा उपाय फलीभूत व्हावे म्हणून हा वनवसंतू आहे। वनवसंतू उपनिषदामध्ये वननियम नाम संभजनीयम
असं ईशावास्यामध्ये कोणता मंत्र आहे बघा, वन हां बरोबर आहे ना, त्याच्यातच आहे ना, तद वनम नाम संभजनीयम. आज जो भजन करण्यास योग्य आहे, म्हणजे वनवसंत म्हणजे जो त्यामध्ये वसंत ऋतूप्रमाणे जो भजन करण्यास योग्य आहे, म्हणजे ज्याची सेवा केली असताना हे उपायरूपी वनामध्ये फलप्राप्ती होते किंवा फलपुष्प म्हणजे उपाय केलेले साधनं ही साध्यामध्ये पर्यवसित होतात किंवा साध्य प्राप्त करून देतात. म्हणूनही त्याला उपाय तेने साधती साधने आणि तुटती भवाची बंधने, म्हणून त्याला उपाय वनवसंतू म्हणतात. दुसरं सांगतात जो आज्ञेचा ऐहवतंतू. या ठिकाणी आज्ञा म्हणजे असं म्हणतात ज्ञानम, आपण मागं पाहिलं होतं, किंवा आज्ञा ह्या शब्दाचा अर्थ आहे की ही आज्ञा म्हणजे सगळीकडं ज्ञान, संपूर्ण ज्ञान मात्रच आहे, चिन्हमात्र आहे अशी प्रतीती आणून देणारी ही जी विद्या त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. म्हणून आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या, आणि त्या ब्रह्मविद्येचा ऐहेव तंतू, जिवंत असणारा तंतू म्हणजे ती ब्रह्मविद्या प्राप्त करून देणारं मंगळसूत्र. ऐहेव तंतू म्हणजे मंगळसूत्र. श्रीगुरूंना ब्रह्मविद्येचं मंगळसूत्र असं म्हणतात. जसं मंगळसूत्रावरून त्या स्त्रीच्या ठिकाणी तिचा पती आहे असं आपल्याला ज्ञान होतं, मंगळसूत्रावरून तिचा पती अस्तित्वात आहे असं ज्ञान होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी ही जी गुरु आहे, ह्या गुरु बरोबर ना, गुरुवरून या ठिकाणी ब्रह्मविद्या आहे असं अस्तित्व. ज्या अर्थी श्रीगुरू आहे त्या अर्थी ब्रह्मविद्येचं अस्तित्व आपल्याला निखालसपणे कळतं की ज्या अर्थी यांना श्रीगुरू प्राप्त पुरुष हा ब्रह्मविद्या प्राप्त आहे, श्रीगुरू याच्या जीवनात आहे, याला यथार्थ ज्ञान होण्याचा हा अधिकारी आहे. म्हणून त्याला म्हणतात की आज्ञेचा ऐह, ब्रह्मविद्येचं हे मंगळसूत्र आहे. ऐकेगा अर्थबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभाजी. विशद विद्या वल्लभू म्हणजे स्पष्टपणे असणारी, अनुभूत होणारी जी ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्यारूपी श्रीचा प्रियकर असा तो आहेस असं सांगतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, येर माणूसपण ते भांब लौकिक भागू असा तो पुरुष आहे. आणि अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा. या ठिकाणी जे श्रीगुरूंचं स्तवन आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे का श्रीगुरूंचं मूळ स्वरूप अमूर्त आहे. अमूर्त आहे म्हणजे ते ब्रह्मरूप आहे, म्हणजे निर्गुण निर्विकार असं असणारं त्यांचं स्वरूप आहे. तर ते अमूर्तची परिकारुण्याचा मृत्यू, परंतु त्यांनी करुणा नावाचा उपाधी धारण करून ते या ठिकाणी मूर्त झालेले आहेत. म्हणजे सत्शिष्याच्या कल्याणासाठी तत्वतः अमूर्त अव्यक्त असणारे, नित्य अव्यक्त असणारे, नित्य निर्विकार असणारे असे जे तत्व आहे ते तत्व श्रीगुरूंच्या रूपाने या ठिकाणी साकार झालेलं आहे. म्हणजे पण कशाचं कारुण्य, त्याच्यासाठी केवळ शिष्यावर असणारी जी काही असीम असणारी अनुकंपा आणि ती निष्काम निर्हितुकी अकारण करून वरुणालय होऊन त्याच्यावर दयेचा वर्षाव करण्यासाठी अशा प्रकारचे अमूर्त असणारे श्रीगुरू जणू काही त्याच्या मंगलासाठी, त्याच्या कल्याणासाठी, त्याला तत्वबोध करण्यासाठी ते साकार झालेले आहेत असा या ओळीचा सरळ अर्थ आहे. आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा ऐहवतंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा असं त्यांचं वर्णन केलं. आता यावर टीका सांगतात की नाही गुरु लघुतेचा स्पर्शू सुखस्वरूप जे सावकाशू तेथे नावेक दाविला विलासू स्तव्य स्तुतित्वे. तत्वतः श्रीगुरूंचं स्वरूप काय आहे? गुरु लघुतेचा स्पर्श नाही, त्यांच्या ठिकाणी गुरुत्वाचाही स्पर्श नाही आणि लघुत्वाचाही स्पर्श नाही. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही, म्हणजे त्यांच्या ठिकाणी कारण शरीराचा अभिनिवेश किंवा अभिमान नाही.
जोपर्यंत गुरु लघु किंवा ज्येष्ठ कनिष्ठ भाव असतो तोपर्यंत कारण शरीराचा निराश झालेला नाही. त्यांच्या ठिकाणी कारण शरीराचाही म्हणजे अज्ञानाने ते अज्ञान आणि अज्ञान कार्य यांनी अस्पर्शित अचुंबित असं त्यांचं स्वरूप आहे. म्हणजे श्रीगुरु हे साक्षात ब्रह्मचैतन्य आहे. ठीक आहे. सुखस्वरूप जे सावकाशू तेथे ना, आणि त्यांचं जे स्वरूप आहे ते सावकाशू सुखस्वरूप म्हणजे व्यापक असणारं सुख हे त्यांचं स्वरूप आहे. व्यापक सुखस्वरूप ते आहेत. तेथे नाविक दाविला विलासो स्तव्य स्तुतित्वे, त्या ठिकाणी एक क्षणभर तुम्हाला एक स्तव्य स्तुतित्वे, एक त्यांचं स्तव्य ते आहेत आणि आम्ही त्यांची स्तुती करीत आहोत अशा प्रकारचं त्यांच्या ठिकाणी स्तव्य बुद्धी आणि आमच्या ठिकाणी स्थवितृत्व अशी कल्पना करून आम्ही या ठिकाणी श्रीगुरूंच्या स्तुतीला प्रारंभ करीत आहोत. न भंगवनी एकपण दाविले स्वभोगी सादरपण, साध्य आणि साधन दाविले जरी. आता म्हणतात न भंगवनी एकपण, त्यांचं एकपण मूळचं जे स्वरूप आहे केवल स्वरूप, त्याच्यामध्ये कुठलाही भंग झाला नाही. दाविले स्वभोगी सादरपण, आणि आपलाच आपल्याला भोग व्हावा त्याच्याविषयी जणू काही त्यांनी अत्यंत आदर दाखवलेला आहे किंवा आवड दाखवलेली आहे. साध्य आणि साधन दाविले जरी, आणि शिष्याला काय सांगतात, तू ह्या साधनावर आरूढ हो आणि तुझं हे अमक्या प्रकारचं साध्य आहे आणि ह्या साध्याचा आणि ह्या साधनाचा नियत कार्यकारण भाव आहे असं जरी त्यांनी दाखवलं असलं, कारण का आपल्या स्वरूपाचा भोग आपल्याला व्हावा म्हणून ते या ठिकाणी गुरु आणि शिष्य या दोघांचं निमित्त करतात. पुढं बऱ्याच ओव्या येतात आता, त्यामुळे त्या आधी पुन्हा गेलं त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांचं मिस केलेलं आहे आणि आपणच आपली वास भोगी तशी अशा ओव्या येतात पुढं. तर आता न भंगवनी एकपण दाविले स्वभोगी सादरपण, साध्य आणि साधन दाविले जरी, तरी साध्य साधने सहित सद्गुरूची अनुष्युत न खंडे अखंडित सत्ता मात्र दो. तरी गुरूंनी जरी साध्य साधन भाव सांगितला असला तरी साध्य आणि साधन ह्या दोन्हीमध्ये काय आहे, सद्गुरूच त्या ठिकाणी अनुष्युत आहे. आंतरबाह्य सर्व कोण आहे, परमात्माच आहे. म्हणजे श्रीगुरू हा साक्षात परमात्मा आहे. तेव्हा ह्या साध्य आणि साधन भावामध्येही श्रीगुरू, कारण साध्य साधन भावाची कल्पना किंवा अध्यारोप हा श्रीगुरूंनी सत्शिष्याच्या कल्याणासाठी केलेला आहे आणि त्यामुळं सद्गुरूच खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये साध्य साधन भावामध्येही सद्गुरूच अनुष्युत आहेत. आणि न खंडे अखंडित सत्ता मात्र, त्यांचं जे अखंड स्वरूप आहे ते मात्र कितीही त्यांनी साध्य साधन भाव सांगितला तरीसुद्धा त्यांच्या अखंड स्वरूपामध्ये या साध्य साधन भावामुळं कोणत्याही प्रकारचं खंडितत्व त्या ठिकाणी उद्भवत नाही. केवळ सत्ता मात्र जो, केवळ सन्मात्र स्वरूपाने ते राहतात. तोची उपाय वनवसंतो, म्हणजे श्रीगुरूंना केवळ ब्रह्मरूपताच आहे. ब्रह्मरूप सोडून श्रीगुरूंकडं काही जरी कोणताही व्यवहार दिसला, साध्य साधन भावाचं निरूपण करताना दिसले, गुरु शिष्य भाव अंगीकारलेला दिसला व्यावहारिक स्तरावर, तरीसुद्धा ते मात्र काय, श्रीगुरू हे साक्षात परब्रह्मच आहेत. तोची उपाय वनवसंतो, तोची आज्ञेचा आहे वतंतू, तोची कारुण्याचा मूर्तू अमूर्तत्वे. तोची आणि तोच ते श्रीगुरू काय आहे, उपायरूपी साधक करत असणारे उपायरूपी जे वन आहे त्या वनामध्ये येणारे ते वसंत ऋतू आहेत. वगैरे वेळोवेळी सांगायचा. तोची आज्ञेचा आहेवतंतू, आणि तेच आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्येचं ते आहेवतंतू म्हणजे मंगळसूत्र आहे. तोची कारुण्याचा मूर्तू, आणि जे कारुण्य नावाचा भाव आहे तो मूर्तिमान त्याच्यामुळं झालेला आहे. पण अमूर्तत्वे, तो तत्वतः अमूर्त असताना तोच या ठिकाणी कारुण्य उपाधीमुळं मूर्तिमान झालेला आहे किंवा व्यक्त दशेला आलेला आहे. आणि संसारा ऐसा दारुण, जो भेटलाचे हरे सिनू, तो ज्ञानदानू सकरुणू भजिजे गुरु. स्वसुखाशी नवहोनी भंग, मांडला मागुता भोग, जेवी जळाचा वेग जळाची वरी. स्वसुखाशी भंग न होणी, त्याचं जे मूलभूत असणारं सुखरूपता आहे त्या सुखरूपतेचा कधीही भंग किंवा ती सुखरूपता कधीही विकारी सुखरूपतेच्या ठिकाणी कधीही कोणताही विकार न होता.
किंवा त्याच्यामध्ये भंग न होता मांडला मागुता भोग. स्वसुखाला तर भंग होत नाही, म्हणजे सुखरूपता तर अभेद्य स्वरूपात राहते आणि पुन्हा सुखाचा भोगालाही त्याने आरंभ केलेला आहे. जीवी जळाचा वेग जळाची वरी, म्हणजे ते कसं स्वसुखाचा भोग, ज्याप्रमाणे जळाचा पाणी जे धावतं त्या धावणंसुद्धा कोणावर आहे, जळावरच आहे. म्हणजे काय, भूमीवरील तरंगू जळावरील तरंगू जरी धावीला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने, असंच लागतं नाही तर. त्याप्रमाणे हा जळाचा वेग कोणावर आहे, जळावरचा. म्हणजे जळावरचा वेग म्हणजे जळावर उठणारे अनंत नाना तरंग हे जळाला सोडून नाहीत, फक्त भासण्यापुरते ते तरंग आहेत जळावरचं, परंतु त्यांचा जो वेग आहे तो जळावरच आहे आणि जलरूपच आहे. त्याप्रमाणे श्रीगुरूंनी जरी शिष्याच्या कल्याणासाठी या ठिकाणी गुरु शिष्याचा द्वैत जरी अंगीकारलं तरी तत्वतः त्यांचं मूळ स्वरूपभूत असणारा अद्वैत ते मात्र अभंग अखंड आहे. त्या भोगाचे उपाय आपणची द्योतीत जाय तेथे फळोन्मुखताई होय आपणची सोय. आता म्हणजे उपाय श्रीगुरूच सांगणार, साधनही श्रीगुरूच सांगणार आणि त्या साधनापासून प्राप्त होणारं साध्य तुला प्राप्त कसं होईल हे तेच सांगणार. आणि आता तू साध्यापर्यंत आलाय हे कोण सांगणार, श्रीगुरूच सांगणार. सगळा साध्य साधन भाव म्हणजे साधनही श्रीगुरूच आहे आणि साध्यसुद्धा श्रीगुरूच आहे. त्या भोगाचे उपाय आणि त्या आपलं एक पण अखंडित न होता त्या आपली सुखरूपता अखंडित राहून त्या सुखरूपतेमध्ये सुखाचा आपणच आपल्या ठिकाणी भोग व्हावा अशा प्रकारच्या त्या भोगाचे उपाय आपणची द्योतीतच आहे. आपणच त्या भोगाचे उपाय त्याचं द्योतन किंवा प्रकाशन करून जातात श्रीगुरू. आणि ते तर फलोन्मुखता होय सोय आपणची. आणि त्याच्यामध्ये ते फलोन्मुखता जी कोण होतं, फलोन्मुखता करून फळाची त्याची प्राप्ती करून देत नाही, त्याची फलोन्मुखतासुद्धा काय होते, फल देण्याला सन्मुखही कोण होतो, आपणच होतो. म्हणजे फळही तोच आहे आणि उपायही तोच आहे. उपाय उपे किंवा साध्य आणि साधन हे सर्व श्रीगुरूच आहेत. याच्यामधून एवढी आत्यंतिक गुरुनिष्ठा असेल तर त्याला ह्या आजातवादाची आजातवादामध्ये निष्ठा प्राप्त होईल. नाहीतर होईल का त्याला इतके म्हणजे अगोदर व्यक्तिनिष्ठा आहे तेव्हा तत्वनिष्ठा होईल. तत्वनिष्ठा व्यक्तिनिष्ठेला पूर्ण टाकून तत्वनिष्ठेमध्ये स्थिर होणं हे कधीही शक्य नाही. नाहीतर शास्त्रांनी ह्या गुरूंच्या विषयीच्या असणाऱ्या निष्ठेचा, गुरुनिष्ठेचा एवढा मोठा उद्घोष शास्त्रांनी केला नसता. कारण का, व्यक्तिनिष्ठा नाही, परंतु शास्त्रनिष्ठा असली तर होणार नाही का, हे होणार नाही. केवळ शास्त्रनिष्ठा असली तर शास्त्राचं सामंजस्य कळून त्याची निष्ठा होण्या इतक्या स्वतंत्र बुद्धीचा विकासच होणं शक्य नाही. त्याला गुरुनिष्ठाच पाहिजे, बरोबर की नाही. गुरुनिष्ठे वाचून ह्या ठिकाणी शास्त्रनिष्ठेने भागणार नाही. म्हणून एवढं मोठं व्यापक असणारं तत्त्व त्याचं प्रामाण्य सांगणारे कोण आहेत, श्रीगुरूच आहेत. म्हणून ते फळोन्मुखतासुद्धा स्वतःच होतात. आणि म्हणून उपाय वन उद्यान तेथे वसंत होणं आपण फलोन्मुखता लावणं निज फळी फळे. खरं काय आहे, एक असं एक क्षण आहे की ज्या क्षणी तुम्हाला व्यक्तिनिष्ठेचंच पर्यवसान तत्वनिष्ठेत होतं. व्यक्तिनिष्ठा हीच व्यक्तिनिष्ठेला किंवा सांप्रदायिकतेला, बरोबर ना, किंवा त्याला काय म्हणतो संकोचित भावाला टाकून घेई आपोषण ब्रह्मांडाचे ही सांगणारी व्यक्तिनिष्ठाच आहे, बरोबर ना. व्यक्तिनिष्ठ पुरुषालाच हा बोध निस्संदेह होतो. नाही तर त्याच्यामध्ये पुन्हा काय होत राहील, संशय विपर्यय येत राहील. संशय विपर्यय रहित ज्ञान हे काय, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा कुठं, त्या व्यक्तीनं त्याला प्रामाण्य दिलेलं आहे की नाही. व्यक्तिनि आणि ती व्यक्ती काय अशी नसते का याची व्यक्तिनिष्ठा ठेवली, व्यक्तिनिष्ठेतून काढून त्याला अधिष्ठानाविषयीचीच निष्ठा करून देते. पण हे करून देणारी कोण आहे, व्यक्ती आहे. आणि होणारी कोण आहे, त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारी अपार श्रद्धा संपन्नता ही त्याला कारण होते, असं मानणं भागच आहे. तुम्ही म्हणा तत्वमसी वाक्याने दृढ अप्रोक्ष साक्षात्कार होतो, मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं व्यक्तिनिष्ठेची गरज आहे. तत्वमसी महावाक्याचा अर्थच बुद्धीवर आरूढ व्हायला व्यक्तीनं केलेला आहे, बरोबर ना. ती जी व्यक्ती आहे ती मूर्तिमंत काय
अव्यक्त असणारं ब्रह्म जे आहे तेच मूर्तिमान दया उपाधीनं घेऊन साकार झालेले, त्याच्या ठिकाणी असणारी निष्ठा, असा त्याचा अर्थ. मनोनी उपायवन उद्यान तेथे वसंत होऊन आपण फलोन्मुखता लावून निज फळी फळे. म्हणून उपायरूपी वन, बरोबर ना, त्या उपायरूपी वन हे कुणी एक उद्यान आहे, बरोबर ना, तेथे वसंत होणं आणि त्या उपायरूपी वनाच्या उद्यानामध्ये हे श्रीगुरु हे वसंत रूपाने त्या ठिकाणी व्यक्त होऊन फलोन्मुखता लावून आणि आपल्याला फलोन्मुखता प्राप्त करून देऊन निज फळी फळे, म्हणजे ते फलप्राप्तीच्या दृष्टीनं ना, फलोन्मुखता म्हणजे आपल्याला फलाच्या सन्मुख करून, तुम्हाला हे अमुक अमुक फल पाहिजे, त्या फलप्राप्तीचं अमुक अमुक एक साधन आहे, असं त्या साधनावर आरूढ करून फलोन्मुख करून निज फळी फळे आणि त्याला आत्मस्वरूपरूपी फळ देऊन ते काय होतात, फलीभूत होतात. पण हे सगळं कोण होतं, ते सगळं श्रीगुरूंच्याच ठिकाणी होतं. आणि ते कशासाठी होतं, आपल्या सुखाचा आपण भोग घ्यावा म्हणून होतं. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागमद्रुम फलप्रद, असं त्यांचं वर्णन केलं. आणि दुसरं ते जी मन करू झाडे शिंपे जेवेसाठी पाडूनी जन्मे काढी आटी पै फळेशी तैची भेटी जै वसंत पावे, असं सांगितलं. येथे उपायाचे अवसान उपायेची पावले जाणं आत्मावंत सुखघन पहिलेचे आथी. आता म्हणतात येथे उपायाचे अवसान, आपण जेवढे उपाय करतो त्या उपायाचा शेवट, बरोबर ना, त्या उपायाचा शेवट म्हणजे उपाय संपले, बरोबर ना, काय ते फलीभूत होऊन त्या उपायाची समाप्ती ती कशामुळे झाली, उपायाची पावले जाणं. उपायाचा शेवट कशामुळे झाला, उपायामुळंच झाला, बरोबर ना. म्हणजे उपाय आणि उपायाचा शेवट हे दोन्ही एकरूपच झाले, हे दोन्ही एकरूप झाले. आत्मावंत सुखगण पहिलेचे आती, असं कसं काय होईल, उपायाचा शेवट उपायानेच झाला, याचा अर्थ उपाय आणि उपेय हा भाव केवळ कल्पना होती, ते मूळचंच एक होतं. म्हणून म्हणतात की आत्मावंत म्हणजे स्वस्वरूपाने असणं, आणि सुख काय, आत्मावंत सुखगण आणि घनीभूत सुखरूपाने असणं, हे काय होतं, पहिलेच्या आधी हे पहिलेच होतं. इथं फक्त हा व्यवहार जणू काही गमला भासला गुरु शिष्य रूपाने, एवढाच आहे, मूळ तत्व एकच आहे. या ठिकाणी हे असो गुरु म्हणजे गुरु आणि शिष्य दोन्ही ऐक्यभावालाच प्राप्त झाले, आणि ऐक्यभावाला प्राप्त झाले तरच हेच खरं गुरु शिष्यपण आहे. ऐक्यभावाला प्राप्त होणं किंवा नित्यसिद्ध स्वसंवेद्य आणि सुखघन एकरूप ऐक्यभावाचा यथार्थ अनुभूती करणं हेच खरं आहे गुरुसेवा किंवा ऐक्य नाही. म्हणून म्हणतात असो गुरु शिष्याचे ऐक्य हे तो पहिले स्वाभाविक येथे उपाधी द्योतीला नावेक तोच निमाला. गुरु शिष्यांचं ऐक्यच होतं, आणि मग तुम्ही ऐक्य केलं म्हणजे काय केलं, तर ते म्हणतात गुरु शिष्याचं ऐक्य हे मूळतः स्वाभाविकच ऐक्य आहे. मग इथं तुम्ही ऐक्य केलं, काय झालं, ऐक्य करणं म्हणजे काय, जो गुरु आणि शिष्य, गुरुच्या ठिकाणी गुरुत्व आणि शिष्याच्या ठिकाणी शिष्यत्व अशी जी उपाधीची कल्पना आम्ही केली होती ती कल्पना निमाली, जी कल्पना नष्ट झाली. हे दोन नसून मूळचे काय आहेत, एकच आहेत, असं केलं. याला म्हणायचं गुरु शिष्याचं ऐक्य झालं. म्हणजे अखंड संचलेल्या ऐक्यामध्ये ऐक्य झालं म्हणजे काय, तर गुरु शिष्यभावाची केलेली जी कल्पना, ती कल्पनेचा निराश केला. कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोली जेते. आणि तसं जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधुत अभंग नेणे हरी, अशी स्थिती प्राप्त झाली. जेवी पावता सिंधू जळ ओघत्वेची वेगळे केवळ वाचुनी उदकपणाशी विकळ पहिलेची नाही. आता तुम्ही म्हणता ज्याप्रमाणे जेवी सिंधू जळ पावता, गंगा जेव्हा समुद्राला प्राप्त होते तेवढा ओघत्वेचे वेगळं केवळ ओघाने ती वेगळी दिसते. गंगा मिळते म्हणजे गंगेचा ओघ असतो, आणि समुद्र हा अथांग असतो, आणि समुद्राला ती गंगा तिचा प्रवाह मिळत असतो, म्हणून गंगेहून प्रवाह वेगळा आहे असं आपण म्हणतो. वाचुनी उदकपणाशी
ते जे आहेत ते ओघामुळं फक्त वेगवेगळे आहेत. गंगेचा ओघ आहे आणि समुद्र जो आहे तो अथांग एक जलाशय आहे आणि तो प्रवाह त्याला मिळत आहे, म्हणून गंगा आणि समुद्र हे वेगवेगळे आहेत. परंतु उदकपणाशी विकळं पहिलेची नाही वाचुनी हा भाग जर प्रवाह रूपाचा जर बाद केला तर मुळात पाणीच पाणी आहे किंवा पाणीच पाण्याला मिळालेलं आहे. गंगा सिंधूला मिळाली हा फक्त वाचारंभन आहे, हे फक्त वाचारंभन आहे, दुसरं काही नाही. म्हणून त्याच्यामध्ये पाण्याच्या ठिकाणी विकलांगतेला कधीच प्राप्त झालेलं नाही. म्हणून उपाय वनवसंतू सद्गुरु राजा समर्थू जो आपुली आज्ञा वर्तवितू अत्रुटीतपणे. ते म्हणतात आता म्हणून उपाय वनवसंतू जेवढे म्हणून साधनं किंवा उपाय आहेत त्या उपायरूपी वनामध्ये वसंत असणारा हा खरा समर्थ असा सद्गुरु राजा आहे. आणि तो आपुली आज्ञा वर्तवितो अत्रुटीतपणे, आणि त्याची जी आज्ञा आहे त्या आज्ञेमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी येत नाही. हां बरं ना. आणि त्या आज्ञा वर्तवितो म्हणजे आज्ञेप्रमाणे तो सर्व करून घेत आहे. म्हणजे त्याची आज्ञा जसे ना आपण राजा बोले आणि काय दल हाले त्याप्रमाणे राजा आज्ञा म्हटलं की तिचं काय आहे त्याच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे की तिच्यामध्ये कोणतंही वैगुण्य किंवा त्रुटी होत नाही. त्याप्रमाणे तो आपली आज्ञा म्हणजे त्यांनी आपला शिष्याला केलेला ब्रह्मविद्येचा उपदेश जो आहे तो उपदेश अत्रुटीतपणे वर्तवितो. त्याची जी त्यांनी केलेला उपदेश किंवा शिष्याला सांगितलेलं साधन ते अत्रुटीतपणे म्हणजे कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा वैगुण्य न येता पूर्णपणे फलीभूत होतं शिष्याच्या ठिकाणी. म्हणून त्याची जी आज्ञा आहे ती त्रुटीपूर्ण नाही, ती समर्थाची आज्ञा आहे. ते आहे ना श्रीगुरु सारिखा आस्था पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजे याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला किंवा काय उणी त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. याला म्हणायची की अत्रुटीतपणे ते सद्गुरूंची आज्ञा आहे ती त्याला वर्तविते, सत्शिष्याला वर्तविते म्हणजे शिष्याला आपल्या स्वस्वरूपावर आरूढ करते. ज्याची आज्ञा वर्ते सर्वत्र परिहा ऐहेव सूत्र मात्र काजे केवळ चिन्मात्र तेथे सर्वत्रता कैची. आता म्हणता ज्याची आज्ञा वर्ते सर्वत्र सर्व ठिकाणी त्याची आज्ञाच कार्य करते. आज्ञाच कार्य करते म्हणजे त्याची सत्ता, बरोबर ना. त्यांनी केलेला आदेश हाच सर्व कार्य करत असतो. त्या ठिकाणी राजा स्वतः काही करत नाही. म्हणून ज्याची आज्ञा वर्ते सर्वत्र, ज्याच्या आज्ञेने सर्वत्र व्यवहार होतो. परिहा आयेव सूत्र मात्र, परंतु हा एक काय आहे केवळ आयेव सूत्र. वास्तविक ते स्त्रीचं मंगळसूत्र असते, सर्व व्यवहार ती करते, परंतु त्या मंगळसूत्रावरून सत्तेचं कोणाचं अनुमान होतं, पतीच्या सत्तेचं अनुमान होतं. त्याप्रमाणे हा काही करीत नाही आणि करवीत नाही, पण याच्या वाचून काही होत नाही. कारण हा त्या आयेव सूत्र मात्र ह्या ब्रह्मविद्येचं फक्त हा मंगळसूत्राच्या स्थानी आहे, बरोबर ना. हा काही म्हणजे याच्या मूळच्या स्वरूप महिमेत राहतो आणि बरोबर ना स्वरूप महिमेत राहतो आणि ब्रह्मविद्येच्या द्वारा हे सर्व काही होत राहतं. म्हणून हा त्याचा काय आहे आयेव सूत्र किंवा मंगळसूत्र आहे ब्रह्मविद्येचं. कारण तो म्हणतात आयेव सूत्र मात्र, मंगळसूत्र काय करीत नाही पण त्या मंगळसूत्रावर सर्व काही चालतं, ऐके नाही. त्या स्त्रीचं सगळं मंगळसूत्रावरच सगळं ऐश्वर आहे. मंगळसूत्र हेच त्याचं ऐश्वर आहे. तसं यांचं ऐश्वर कोणतं, जे केवळ चिन्मात्र आहे. मग तिथं सर्वत्र ऐश्वर त्याचं चालतं म्हणतात. ते म्हणतात तेथे सर्वत्र टाकायची. इतकं चिन्मात्र आहे का त्या चिन्मात्रामध्ये, बरोबर ना, त्या चिन्मात्रामध्ये दुसरं कोणताही पदार्थाला जागाचं नाही, केवळ तेच आहे, दुसरं स्थानच नाही. मग तेथे सर्वत्र टाकायची.
सर्वत्र त्याची आज्ञा चालते. आज्ञा नाही असं म्हणतात, ज्ञानमच आहे त्याचे, ज्याच्यावर ज्ञान सोडून दुसरा पदार्थच नाही, तर त्याची आज्ञा काय चालणार त्याच्यावर. म्हणून म्हणतात सर्वत्र टाकायची. सर्वत्रताच नाही तर त्याच्या ठिकाणी सर्वत्र आज्ञा आहे म्हणण्यात काय अर्थ आहे, त्याच्या आज्ञेने चालतात का असं म्हणतात. ज्ञानम सगळं ज्ञानच आहे आणि ब्रह्मविद्येचं स्वरूप हेच आहे. त्यामुळे त्याला सर्वत्रता कुठे आहे, त्याला सर्वत्रता नाही, ब्रह्मरूपत आहे. आणि ब्रह्म सर्वत्र अनुष्यूत आहे म्हणायला सर्वत्रताच नाही तर अनुष्यूतता कुठे, ते केवळ सन्मात्र रूपाने तेच ते आहे. अहो अहेवपणाची दोरी तेनेची वर्तत आज्ञा सुंदरी, ती सुंदरीच्या व्यापारी अकर्ता कांतू. म्हणतात अहो तिच्या ठिकाणी काय आहे, फक्त मी अहेव आहे, बरोबर ना, मी सद्वा आहे, मला पती आहे, एवढंच ते मंगळसूत्राची दोरी सांगते. परंतु आणि त्या मंगळसूत्रावरच तेनेची वर्तता आज्ञा सुंदरी, ती आज्ञा सुंदरी म्हणजे ब्रह्मविद्याचं जे सौंदर्य आहे ते केवळ त्या आह्यवपणामुळं आहे, म्हणजे श्रीगुरूमुळं आहे. नाहीतर ब्रह्मविद्या बिचारी शोभली नसती. जर तिला श्रीगुरूंचं पाठबळ नसतं तर ब्रह्मविद्या म्हणून शोभली नसती. ब्रह्मविद्येच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे श्रीगुरू आहेत. म्हणून म्हणतात तेनेची वर्तता आज्ञा सुंदरी. त्यामुळं ती आज्ञारूपी म्हणजे ब्रह्मविद्यारूपी ती सौंदर्यवान जी काही स्त्री आहे ललना, ती त्या ठिकाणी शोभिवंत आहे. आणि ती सुंदरीच्या व्यापारी कांतो अकर्ता. आणि त्या सुंदर ब्रह्मविद्यारूपी सौंदरी, बरोबर ना, सुंदर स्त्री हा सर्व व्यवहार करत असताना तिच्या सगळ्या व्यापारामध्ये म्हणजे साध्य साधन भावाचं कथन किंवा शिष्याचं जेणेकरून आध्यात्मिक उत्थान होईल याच्यासाठी चाललेले व्यवहारातले प्रयत्न, बरोबर ना, म्हणजे पारमार्थिक विश्वातले सगळे साध्य साधन भावादी त्याला कथन करत असतो. पण त्या व्यापारामध्ये खरे श्रीगुरू जे असतात ना, अकर्ता कांतो. तो कांत पती काय असतो, अकर्ता असतो. तसंच श्रीगुरूंच्या अकर्तृत्वात अभोक्तृत्वात कोणत्याही प्रकारचा बिघाड न होता या ठिकाणी हा सत्शिष्य आणि श्रीगुरू यांच्यामधला हा साधन साध्य भावाचा मार्ग कथनाचा व्यापार त्या ठिकाणी प्रवाह रूपाने अनादिकालापासून चालत आहे. पण तो खरा कांत मात्र अकर्ताच आहे. आणि असं स्वरूप असेल तरच ते श्रीगुरू शोभणार आहे की नाही. जर स्वतः अकर्तृत्व राहून जर शिष्याला जर आपल्या यथार्थ बोधावर आरूढ करणं तरच होईल, नाहीतर हे सुद्धा बद्ध होऊन जाते, आहे की नाही. किंवा यांना खरं यथार्थ सुख, यथार्थ ज्ञान, यथार्थ सत्ता अनुभवता पण येणार नाही, आहे की नाही. त्याच्यात असो ज्याची आज्ञे करी उपाय निज बळातेवरी, ती आज्ञाही बळधरी गुरु करणेचे. असो ज्याची आज्ञे करी, ज्याच्या आज्ञेवरून, ज्या गुरूंच्या आज्ञेवरून, म्हणजे ज्या गुरूंनी ब्रह्मविद्या प्रदान करायचं त्यांच्या तळा उपाय निज बळातेवरी. त्या ठिकाणी गुरूंनी आज्ञा केली काही हे उपाय आहेत ना, त्या उपायांच्या ठिकाणी सुद्धा निजबळ म्हणजे सामर्थ्य प्राप्त होतं, आपलं स्वतःचं सामर्थ्य प्राप्त होतं. वरी आज्ञाही ते बळधरी. आणि त्यामुळं त्या उपायाचं साधन झालं का ह्या ब्रह्मविद्येला सुद्धा बळ येतं. पण हे सगळं कोणाचे, गुरु करुणेचे. गुरूंची करुणा जर त्याच्यावर अकारण करुणा जर त्याच्यावर वर्षाव करू लागली तर आपोआप उपायांना सुद्धा काय होतं, बळ प्राप्त होतं. आणि या ब्रह्मविद्येला सुद्धा बळ प्राप्त होतं की जेणेकरून तो यथार्थ आत्मज्ञान संपन्न होईल. पण हे सगळं बळ कोणाचे, गुरूंनी केलेला करुणेचा वर्षावाचं हे बळ आहे. असो स्वविलासाची अकुसरी, हे साहित्यातून समजावून घेण्याच्या गोष्टी नाही, ह्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत. ह्यात इथं जरी हे अलंकारिक दिसत असेल तर वस्तुस्थितीसुद्धा तशीच आहे, वस्तुस्थितीसुद्धा व्यवहारातली सुद्धा तशीच आहे की नाही. असो स्वविलासाची कुसरी, साध्य साधकत्वाचे विस्तारी, मग कौतुकेची प्रेरी निज करुणेते. याची निज करुणासुद्धा वेगळीच आहे बरं का. आपल्याला जी करुणा दया म्हणतो ना, ते दयेचं स्वरूप हे नाही, हे सुद्धा एक अलौकिक दयेचं स्वरूप आहे, असामान्य दयेचं स्वरूप आहे. ते कसं, हे असं असलं तर त्याला म्हणायचे ही अलौकिक असणारी अकारण करुणा वगैरे जे आपण म्हणतो ते कसं आहे, स्वविलासाची अकुसरी. हा त्याचा काय आहे, आत्मस्वरूपाचा विलास करण्याची जी कला आहे, आत्मस्वरूप, बरोबर ना.
स्वविलास, आत्मस्वरूपाचा विलास म्हणजे आत्मस्वरूपाचं दैदिप्यमानता, बरोबर ना. ती दैदिप्यमानता अभिव्यक्त करण्याची कुसरी म्हणजे जे कौशल्य आहे, आणि ते कौशल्यात काय करतात, साध्य साधकत्वा ते विस्तारी. त्यामुळं साध्याचाही विस्तार करतात आणि त्या ठिकाणी साधकत्वाचा देखील काय करतात, म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्या साधनांमुळं यथार्थ साधकत्व येईल, बरोबर ना, आणि ज्या साध्य यथार्थ साध्य त्याला प्राप्त होईल अशा प्रकारचा त्या साध्य साधकत्वाचा विस्तार करतात. आणि हा सगळा विस्तार म्हणजे खरोखर विस्तार करत नाही, स्वविलासाची कुसरी, जणू काही आत्मस्वरूपाच्या ठिकाणचा विस्तार होत आहे. अशा प्रकाराने जणू काही ना, हा स्वविलासच नाम इव, हे येव नाही. आणि त्या साध्य साधकत्वाचा विस्तार करतात. आणि मग त्या विस्तार करत असताना कौतुकेची प्रेरी निज करून येते, आणि आपल्या स्वतःची असणारी करुणा, त्या करुणेचे शिष्याच्या कल्याणासाठी त्या करुणेला प्रेरित करतात. पण प्रेरित करताना महत्त्वाचं आहे का कौतुकेची लीलया प्रेरित करतात. त्याच्यामधलं खरं काहीच नाही, त्याच्यामध्ये सत्य काहीच नाही. गुरु शिष्य भाव सत्य नाही, साध्य साधन भाव सत्य नाही. आणि त्या ठिकाणी करुणा, बरोबर ना, करुणा आणि म्हणजे काय एक कारुण्य, त्या कारुण्याचा भावसुद्धा सत्य नाही असंच म्हणावं लागेल ना. नाहीतर खरं जे वस्तुतत्व आहे ना, तर त्यापासून नक्कीच पारख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते म्हणतात निज करुणे ते कौतुकीचे प्रेरित, ते प्रेरणा करतो पण कौतुकाने लीलेने. म्हणून मूर्त कारुण्याचा, परंतु हा अमूर्तची साचा, जेवी रवा कापुराचा कापुरेचे भरला. आता पुष्कळ वर्णन केलेलं असतं. हे काय आहे, अमृतानुभव आहे. अमृतानुभव आहे, एक शिखराचा ग्रंथ आहे. नाहीतर आपल्याला जणू काही आता इथंच येणार आहेत पुढच्या ओव्या, त्या ओव्यांचं जर आपण वरवर जर पाहिलं तर हा काय करतो, शिष्याचं अज्ञान म्हणजे जणू काय आपलं अज्ञान आहे असं समजून कसं त्याला अज्ञानात काढून, अज्ञानातून बाहेर काढू इतका करुणेचा दाखवलेला आहे. म्हणजे जर ही वास्तव करुणा जर स्वीकारली तर काय होईल, हा बद्ध होईल. आहे की नाही. ह्या जर करुणेचं स्वरूप जर वास्तव समजलं तर हा खरोखर हा कौतुकाने त्याची प्रेरणा करणार आहे. ही लीला आहे, ही त्याची क्रीडा आहे. हे ते काय आपणची काय एक काय सकाळी ओवी सांगितली ना, आपणची आपुली वास पाहत असे गुरु शिष्य एकपणा नव्हे सुसास, गुरु शिष्याचे करुणी मिस, आपणची आपुली वास पाहत असे. असं जेव्हा आपण म्हणतो एकपणा नव्हे सुसास, एकपणा त्याला सुखावह वाटला नाही. मग जर याला एकपणा सुखावह वाटला नाही तर शिष्याला एकत्वात गेल्याशिवाय सुख नाही हे तो कसं काय शिकवणार, आहे का नाही. त्याला सहन होत, सुसास म्हणजे जणू काय, म्हणून त्याला सहन होत नाही आणि सुखकारक होत नाही असं नाही, बरोबर आहे का नाही. उलट काय आहे, ते एक पण न सोडताच तो काय करत असतो, सगळं करत असतो आणि शिष्याला सुद्धा काय आहे एकत्वात करत असतो. त्याला ती लीला का वाटते, त्याला माहीत आहे की शिष्य चांगलं बघा. आणि बोलणं ही तर किती उचित आहे माहीत नाही, पण शिष्य उद्बुद्ध होऊ किंवा न होऊ तरी शिष्याच्याही आणि आपल्याही नित्यसिद्ध अखंड ऐक्यामध्ये कधीच काही परिवर्तन होत नाही. हा दृढ विश्वास आपलं दृढ अनुभूती असल्याशिवाय ह्या गुरु शिष्याच्या सत्पथामध्ये, बरोबर ना, गुरु शिष्य सत्पथा गुरु शिष्याचा जो सत्पथ आहे यामध्ये तो त्याची कोणत्याही प्रमाणे प्रेरणाच होणार नाही किंवा त्याची योग्यताच ठरणार नाही, असं की नाही. त्यांना अव्यक्त नित्यसिद्ध असं एकरूप असं तत्त्व सांगायचं. आणि इथं मात्र काय आहे, एकाकी नरमते असं कुठं, ही फक्त एक संगती आहे की नाही या ठिकाणी. आणि ही त्याची आवडी नव्हतं काही कर. आवड कशाला म्हणतात, त्यांनी पाठीमाग आपण केलं प्रकरणात आवडीच्या सरोवरी. आवड म्हणजे ज्याला कारण तर काय सांगता येत नाही आणि करत मात्र असतो. आवड का 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 हो, तुम्ही वारंवार दूधच का पिता, मला आवड येते. आवड हे याचा अर्थ त्याच्यामध्ये कार्यकारण मीमांसेला स्थान नाही, कार्यकारण मीमांसेला स्थान नाही. परंतु त्या पदार्थ वाचून आमचं सरत मात्र नाही, ते आम्ही करतो, ते आमच्याकडून होतं. ते कशामुळं होतं तर आवडीच्या भरात होतं, आहे की नाही. असंच आहे ना अर्थ आवड शब्दाचा. म्हणून त्या ठिकाणी निर्हेतुक होतं.
आवड ही कशी असते, निर्हेतुक असते, तसं आमचं अहेतुक किंवा निर्हेतुकी असा गुरु शिष्य सत्पातामध्ये गुरुंना शिष्याला श्रीगुरु ही उपदेश परंपरा चालवित राहतात, बरोबर ना. बाकी दुसरं काही नाही. ही आवड आहे याचा अर्थ काय, निर्हेतुक आहे. आवडी ही निर्हेतुक असते एवढाच त्याचा अर्थ आहे, नाहीतर एकाकी न रमते असा अर्थ नाही. मनोनी मूर्त कारुण्याचा, परंतु हा अमूर्तची साचा, जेवी रवा कापराचा कापरेची भरला. मनोनी कारुण्याचा मूर्त, हा मूर्तिमंत कारुण्य आहे. म्हणजे कारुण्य किंवा दया याच्या रूपाने मूर्तिमान झालेले. कारण दयेला कार्य करायला कोणाचा तरी आश्रय करावा लागतो. दया हा अमूर्त गुण आहे, बरोबर ना. तर त्याला कोणत्या तरी मूर्तीचा, व्यक्तीचा किंवा व्यक्तीच म्हणायचं ना त्याला, त्याचा आश्रय करायला पाहिजे. म्हणून हा दया मूर्तिमान कोणाच्या रूपाने झाली, श्रीगुरूंच्या रूपाने झाली. म्हणून मूर्त कारुण्याचा. परंतु जर हा कारुण्याचा मूर्तिमंत कारुण्य असलं, तत्वता काय आहे, हा अमूर्तची साचा. हा तत्वता कोण आहे, अमूर्त अव्यक्तच आहे. म्हणजे त्याच्या अव्यक्त दशेला कधीच बाध येत नाही आणि तो मात्र मूर्तिमंत कारुण्य पण होतो. म्हणजे एकाच वेळेला तो मूर्तिमंत कारुण्य आहे, बरोबर ना. आणि त्याच वेळेला तो काय आहे, अमूर्त, खऱ्या अर्थाने तो अमूर्त आहे. मग खऱ्या साचा अमूर्तची आहे की नाही. परंतु व्यवहारामध्ये तो काय झाला आहे, दयाघन किंवा करुणाघन झालेला दिसतो. याचा अर्थ त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य उपाधीच्या संबंधाने दिसतो. परंतु तत्वतः तो मात्र काय असतो, अमूर्तच असतो. अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. ह्या सगळ्या गोष्टी खूपच चिंतनीय आहेत, आहे की नाही. अशा प्रकारचं गुरु शिष्यभाव असला की त्याच्यात काय आहे, आनंदाची लयलूट आहे. नाहीतर मग काय आहे, त्या ठिकाणी ते आहे ना तसं गोडी गोडी शालजोडी, आहे का नाही. असं हे गुरु शिष्यत्व आहे की नाही. असं गुरु शिष्यत्व नाही, पूर्ण एकरूप ऐक्य भावाला प्राप्त झालेले. हे असं नसलं तरच गोडी गोडी शालजोडी होईल की नाही. तुझी तुला माझी मला. म्हणून मूर्त कारुण्याचा, परंतु हा अमूर्तची साचा, जेवी रवा कापुराचा कापुरी. माणसाने अगोदर हे गुरु शिष्य भाव तर याच्यामध्ये येऊच नाही कधी, बरोबर ना. गुरु शिष्य भाव, देवभक्ताचा भाव एवढा बाधत नाही, गुरु शिष्याचा भाव जास्त बाधतो. कारण त्या देव जो आहे ना, त्या एकेश्वरवादामध्ये जेवढं तो अनंत गुणगण निदान आहे आणि जीव किती जरी असला तरी तो कमी ठरला जातो, आहे की नाही. त्यामुळं त्याच्या ठिकाणी पुष्टगंड कधी होत नाही. पण गुरु शिष्य भावामध्ये त्याच्या ठिकाणी जर पुष्टगंड झाला तर तो जवळजवळ संपल्यासारखाच आहे. म्हणून जर कोणाला ह्या भावात काय पाहायचं असेल तर हे प्रकरण पाहावं, बरोबर ना. ह्या प्रकरणाप्रमाणे निदान आपला साचा आहे का नाही असं जरी पाहिलं तर तो मनुष्य काय, हे जाऊ द्या मूळ अध्यात्मातला, पण ह्या व्यवहारातला गुरु शिष्य भाव तरी तो कसा तरी तग धरून राहील, आहे की नाही तर त्याची हानी होण्याची भरपूर शक्यता आहे. कोणाची, दोघांची हानी होण्याची. एक हानी त्याची स्वतःची होईल, आत्महनन होईल, अधिक दुसऱ्याचा सुद्धा तो काय करतो, दुसऱ्याच्या सुद्धा घाताला प्रवृत्त झाल्यासारखं आहे की नाही. भाव लक्षात आला ना. हे असं असलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की मूर्त कारुण्याचा, परंतु हा अमूर्तची साचा. किती अमूर्त आहे, जेवी रवा कापराचा कापरेची भरला. कापराचा एक रवा कण जो आहे तो जर कर्पूरत्वानेच पूर्णपणे भरलेला आहे की नाही. सकाळी पण गेलं, जर एखादा कण आहे कोणत्याही पदार्थाचा, तर त्या कणाच्या ठिकाणी जे काही घृत आणि घृतकणिका सांगितली, घृताचे जेवढे धर्म आहेत तेवढेच घृतकणिकेमध्ये आहे की नाही. म्हणजे परमाणूमध्ये सच्चिदानंदाचीच व्याप्ती आहे, दुसरं कोण नाही. गुरुमध्ये कोण भरलं आहे, सच्चिदानंद, आणि शिष्यामध्ये कोण आहे, सच्चिदानंदाचीच व्याप्ती आहे. मग कापुराचा रवा कापुरीचे भरला. त्यामुळं तुमच्या ठिकाणी गुरुत्व भाव आणि शिष्याच्या ठिकाणी लघुत्व भाव धारण करण्याला काही आधार आहे का, कोणत्याही प्रकारचा आधार नाही. जर खऱ्या तत्वज्ञान संपन्न श्रीगुरूंना गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये यत्किंचितही द्वैत दिसत नाही.
कारण जे सच्चिदानंदत्व श्रीगुरूंचं आहे तेच सच्चिदानंदत्व शिष्याच्या ठिकाणी आहे की नाही. कारण कापुराचा रवा कापुरीची भरला, त्याला तुम्ही काय त्याचा उद्धार करणार आहे, त्याचा उद्धार काय करणार आहे, तुमची कोणती करुणा त्याच्यामध्ये स्थित्यंतर का गत्यंतर काय काय करणार आहे, कोणत्या भेदाचा नाश करणार आहे आणि कोणत्या अभेद स्वरूपाची प्राप्ती करणार. दोघंही केवळ रूपच आहेत आहे की नाही. काही कोठे आहे नाही कठे गये नाही, अशा स्थितीमध्ये काय त्या ठिकाणी हा अमृताची साचा हा काय राहतो, अमृत राहतो म्हणून मूर्त कारुण्याचा. परंतु अत्यंत करुणा होऊन शिष्याला बोध संपन्न करीत असल्याचा भास होतो आहे की नाही, असा भास होतो. पण तत्वतः तशी स्थिती नसते हे असं सांगितलं. हा अमृताची साचा. अहो जे मूर्तपण ते करुणा मात्रची जाण, परंतु अमूर्तत्वाची खुण संचली असे. अहो जे मूर्तपण, त्याचं जे मूर्तिमान होणं हे काय आहे, आम्ही तेच सांगतो ना. त्याचं जे मूर्तिमान होणं, व्यवहाराला येणं, हे करुणा मात्रची जाणं. ती करुणाच साकार झालेली आहे, बरोबर ना. ती काय झालेली आहे म्हणजे उपाधी साकार झालेली. त्याचं जे मूर्तिमानता झालं ती दया नावाच्या उपाधीमुळं तोच सगुण साकार झालेला आहे. परंतु अमृताची खुण संचली असते. परंतु म्हणजे तुम्ही म्हणाल हेच त्याचं सत्य स्वरूप आहे का, त्याची खरी स्वरूपाची खूण कोणती, अमूर्तत्वाची जी खूण आहे ती संचली असे, ती नित्य विद्यमान आहे. आपण पाहिलं ना, संच शब्दाचा अर्थ काय केला, विद्यमान असणं, म्हणजे तो खरा अमूर्त रूपानेच विद्यमान आहे. पण व्यवहारात येत नाही असं, पण व्यवहार खरा असतो असं नाही आहे का नाही. व्यवहारात येत, पण व्यवहार एवढाही करत असताना त्याच्या असंगत्वामध्ये किंवा मूळ स्वरूपाची कोणत्याही प्रकारची हानी देखील होत नाही असे. उपायवन आणि वसंतो, आज्ञा आणि आहे वतंतो, हे न विकरुणीच दावितो आपुल्या रूपी. ते म्हणतात मग उपायरूपी वन आहे की नाही. उपायरूपी वनात कोण सापडला, शिष्य ना, बरं. आणि त्याला वसंत ऋतू कोण आलेला आहे, श्रीगुरू. नंतर आज्ञा, ब्रह्मविद्या आणि तिचा आह्यवतंतू मंगळसूत्र, हे विकरुणीच न दाविते. हा सगळा व्यवहार कुठं चालला माहिती का, उपायाचं वनही श्रीगुरूच आहे, वसंत ऋतूही श्रीगुरूच आहे, आज्ञाही श्रीगुरूच आहे आणि तिचं मंगळसूत्रही श्रीगुरूच आहे. हे विकरुणीच दावितो आपल्या रूप, न विकरुणीचे कोणताही प्रकारचा विकार होत नाही आणि सगळेच आपल्या स्वरूपावर दाखवतात. म्हणजे सगळंच आपल्या स्वरूपावर आद्यस्त आहे आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काहीच घडत नाही आहे का नाही. आणि मग घडतंय कुठं, सगळं आपलं स्वरूपच स्वरूपाच्या ठिकाणी घडवतं आहे, आपलं घडतं आहे. हे काय आहे, ते सुद्धा काय आहे, आपलं स्वरूप स्वरूपाच्या ठिकाणी घडत आहे आणि आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काहीच न घडता स्वरूपच स्वरूपाच्या ठिकाणी लीला किंवा क्रीडा करीत आहे, असा त्याचा भाव नाही का. बरं, हे स्वरूपाच्या ठिकाणी घडत असताना तिथं विकार मात्र कोणताही प्राप्त होत नाही, अशी स्थिती आहे. ते जे चिन्मात्र अमूर्त तेनेशी मूर्तिमंत होऊनी करुणा ओपित निज साधकाशी. ते म्हणतात ते जे चिन्मात्र अमूर्त, जे चिन्मात्र आणि अमूर्त असं जे आपलं मूलभूत स्वरूप आहे ते स्वरूपच तेनेशी मूर्तिमंत होऊनी, त्यांनी त्याच्यासहित, बरोबर का, अमूर्त त्याच्यासहित मूर्तिमंत होऊन म्हणजे त्याला न सोडता ना, त्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा बाध, चिन्मात्र आणि अमूर्त स्वरूपामध्ये कोणताही बाध न होता तेनेशी त्याच्यासहितच ते काय होतं, मूर्तिमंत होऊनी मूर्तिमान होतं. आणि म्हणजे तेच जे चिन्मात्र स्वरूप आहे तेच काय होतं, व्यक्त दशेला गुरुरूपाने येतं आणि करुण निज साधकाशी करुणा ओपितं. आणि आपल्याला शरण आलेला जो साधक आहे त्याच्या ठिकाणी करुणा त्याच्यावर समर्पित करतं, ओपतं. म्हणजे ओपतं म्हणजे करुणा त्याला विक्त म्हणजे करुणा त्याला समर्पित करतं, करुणेचा त्याच्यावर वर्षाव करतं. ते जे चिन्मात्र अमूर्त. आता हे एवढं जर करायचं, हे करुणा, याचाच अर्थ काय आहे, आपल्याकडं आलेला जो शिष्य आहे, बरोबर ना, शिष्यभावाने जो शरणागत झालेला आहे, तर त्याचा परिपूर्ण उद्धाराची जबाबदारी ही श्रीगुरूंच्यावर आहे. की काही झालं तरी त्याचा उद्धार हा झालाच पाहिजे. त्याच्यासाठी तो मूर्तिमंत करुण होऊन त्याला आपल्या स्वरूपात स्थिर केलंच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त श्रीगुरूंना दुसरी त्याच्यापासून कोणतीही अपेक्षा
नाही. आणि सत्शिष्याला सुद्धा श्रीगुरूंपासून फक्त आपल्या आत्मबोधाशिवाय दुसरं काहीही अपेक्षित नाही. आणि याला आत्मजागृती देणं याच्याशिवाय त्या श्रीगुरूंनासुद्धा अपेक्षित नाही. गुरु शिष्य जेव्हा दोन एकत्र येतात तेव्हा दोघांचा विषय एकच आहे, तुम्हाला आत्मबोध झाला आहे, बरोबर ना, मला तशाच आत्मबोधावर आरूढ करा. आणि बरोबर ना, हे शिष्याचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं काय आहे, मला आत्मबोध झाला आहे, त्यात तो आत्मबोध तुझ्यामध्ये संक्रमित करायचा आहे. काय हे हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, आणि द्वैत न मोडिता केले आपणा आईसे पार्थ आपणा ऐसे अर्जुना. द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. ह्या गोष्टी किती गंभीर आहेत. ह्या जर म्हणजे हा आपला वारकरी संप्रदायामध्ये जे काही तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचं किती गांभीर्य आहे की सरळ मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते शिष्याशी मिळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू म्हणी. या ठिकाणी सद्गुरू कोणाला म्हणायचं आहे की नाही. ते एक माणूस भेटला तिकडं ह्याच्यामध्ये गीता भवनकडं, तर म्हटलं की माळ घालता का, तर म्हटलं माळ तर तुमच्या गळ्यात दिसते. तो म्हटला तसे माझे 11 गुरु झालेत आतापर्यंत. ऐका ना, 11 गुरु झालेत म्हटलं. तर असे घरोघरी गुरु आहेत. शिष्याला सद्वस्तूला मिळवणं त्याला गुरु असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी तर म्हणतो हे तर खरं फलबलकल्पच ठरत असतं आहे की नाही. खरं जर पाहिलं शिष्य ज्याच्यामुळं सद्वस्तूला प्राप्त झाला तो त्याला श्रीगुरू म्हणतोच आहे की नाही. इथं एकदम त्यांची लिस्ट त्यांचं हे करणं किंवा आमचा एक जथा निर्माण करणं हे त्याच्यामध्ये नाही. आणि असं गुरुत्व आणि शिष्यत्व ही दोन्ही फार दुर्मिळ आहे. म्हणून एक शिष्य एक गुरु हातावर उडला 7 व्यवहार. हे काही इतकं सोपी गोष्ट आहे असं नाही. गुरु शिष्य देवभक्त हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी आहेत. भक्त म्हणविता वाटे गोड परी भजन मुद्रा अति अवघड. भक्ती हे कठीण शुळावरील पोळी. जर अव्यक्त असणाऱ्या बरोबर ना श्रद्धापूर्वक वेदशास्त्राला प्रमाण धरून त्या देवाची सेवा करणंसुद्धा फार अवघड गोष्ट आहे. भजन मुद्रा अति अवघड. तर या ठिकाणी साक्षात बाह्यता पंचभूताचं शरीर धारण केलेला माणसासारखा सामान्य असणारा माणूस आणि त्याला त्याच्या ठिकाणी सगळ्या माणसाचे धर्म बाधित करून बरोबर ना, देवाचेही धर्म बाधित करून देवदेवतांचेही धर्म बाधित करून बरोबर ना, त्रिगुणाचेही धर्म बाधित करून त्याच्या ठिकाणी केवळ सच्चिदानंद घन ब्रह्मरूपता पाहिजे. याला किती मोठं कठीण गोष्ट ही आहे की नाही. आणि तशी झाल्याशिवाय बोध फलप्रद होत नाही असं सांगितलं की नाही. याच्यामध्ये ही गोष्ट फार अवघड आहे, अशी सोपी गोष्ट नाही. असं गुरु आणि शिष्य म्हणायला काही लागत नाही आहे की नाही. एक करीती गुरु गुरु भोवती भार शिष्याचा सांगतात. ते जे चिन्मात्रामुळ ते न देखोनी साध्य साधनाशी नेनोनी गुरु शिष्य भेदाशी निखळ कारुण्याची चराशी अमृतची जो न देखोनी साध्य साधनाशी. खरं त्याच्या दृष्टीनं श्रीगुरू काय करतात, त्याला साध्य सांगतात. त्या साध्याच्या प्राप्तीचं नियत साधन सांगतात. बरोबर, दोन्ही सांगतात की नाही. पण स्वतः गुरूंचा बोध काय आहे, त्या ठिकाणी साध्य साधनाशी न देखोनी. ते साध्य आणि साधन दोघांनाही पाहत नाही. कारण परमात्माला कधी स्वतःसिद्ध असणारा परमात्मा कधी साध्य झालाच नाही की जेणेकरून साधनाने तो प्राप्त होईल आहे की नाही. आणि अशा प्रकारच्या याला कोणता भाव सांगतात, नियत साध्य साधन भाव. याच्यापेक्षा करुणा कोणती असू शकेल. बरं, साध्य साधन भावाची कल्पना न करता त्याला कधीतरी आत्मबोधावर आरूढ करता येईल का, करता येणार नाही. नेनोनी गुरु शिष्य भेदाशी. आणि गुरु आणि शिष्य यांच्यामधला भेद त्यांना माहीतसुद्धा नाही. बरोबर ना. निखळ कारुण्याची राशी. मग ते काय आहे, केवळ करुणतेचंच मूर्ती आहेत आहे की नाही. कारुण्याचा राशी म्हणजे कारुण्याच्या अनेक प्रकारच्या असणाऱ्या कारुण्यपरक असणाऱ्या अंतःकरण वृत्तीचा समूह राशी म्हणजे ते श्रीगुरू आहेत. म्हणजे श्रीगुरूंच्या ठिकाणी फक्त करुणा आहे. केवळ कोणता गुण आहे, करुणा. आणि ती कशी, अकारण करुणा, अहेतुकी दया असं त्याचं स्वरूप आहे. कारुण्याची राशी आणि अमृतची जो. आणि तो खऱ्या अर्थाने जो अमृतच आहे. परंतु कारुण्याची राशी पण आहे. व्यावहारिक स्तरावर पाहिलं तर कारुण्याची राशी आणि तत्वता पाहिलं तर अमृत आहे की नाही.
तयाचे केले वंदन, हा संबंधू पुढिले पदी जाण, तेही आता निरूपण किजेल ऐका. स्वामी महाराजांना लोक विचारायचे कधी कधी की तुम्ही हे जे 4-2 लोक गोळा करता आणि त्यांना हे वेदांत सांगता, याच्यामध्ये अधिकार त्यांचा आहे की नाही, याचा काही विचार आहे की नाही, तुम्ही सांगता बरोबर ना. मग त्यामुळं स्वामी महाराज म्हणले म्हणजे होईल काय म्हणे, तर म्हणे हे लोक अनधिकारी असल्यामुळं नरकात जातील. एक त्यांचा विचार सांगतो. त्यांनी सांगितलं की समजा हे जे लोक नरकात जातील, समजा यांनी ऐकलं नाही तर कुठं जातील, ऐकून जाऊ द्या ना म्हटले. वेदांत ऐकून नरकाला जाऊ द्या ना, त्यामुळं आमच्यावर दोष नाही. नंतर स्वामी महाराजांना काही लोक म्हणायचे ते जाऊ द्या नरकात, पण तुम्हालाही हा दोष लागेल ना. तर त्याचं उत्तर स्वामी महाराज देत होते, जर त्यांचे गुण आम्ही घेतले असेल तर आम्हाला त्यांचा दोष लागेल. हां, आहे की नाही. त्यांच्या गुणाशी जर आम्ही तादात्म्य केलं तर आम्हाला, त्यांच्या दोषाशी तादात्म्य केलं, आम्ही त्यांच्या ठिकाणी गुरुलघु भाव धरून किंवा गुरु शिष्य भाव धरून आम्ही जर हा व्यवहार केला असेल तर आम्ही याच्या काही दोषाला पात्र होऊ. नाहीतर आम्ही जर आमचं असंगत्व, आलिप्तत्व अखंडित आबाधित ठेवून जरी सांगितलेलं ज्ञान आम्हाला कशाला दोषाला कारण होईल. हाच प्रश्न नाथ महाराजांना विचारला. भागवतामध्ये चिंतन आलेलं 8वां जर आलं, नाथ महाराजांना सांगितलं की तुम्ही सगळे लोक येतात, त्यांना तुम्ही ह्या पोथीच्या रूपामध्ये तुम्ही सगळं ब्रह्मज्ञान सांगता, उघड ब्रह्मज्ञान सांगता. हे जे तुमचं त्याच्यामुळं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना पुत्राय ना शिष्याय, आणि तुम्ही तर सर्वांना सरसकट सांगता. बेलदाराला सुद्धा गोळा करून आणता, पुरणपोळी खाऊन त्याला अध्यात्मज्ञान सांगता, तेव्हा याचा दोष तुम्हाला लागेल का नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, जर जी ब्रह्मविद्या, चांगलं पहा, जी ब्रह्मविद्या पापातून मुक्त करत नाही, पुण्यरूप पापातून सुद्धा मुक्त करते, ती ब्रह्मविद्या सांगणाराला जो दोष लागला तर ब्रह्मविद्येचं ऐश्वर्य कुठं राहिलं, आहे की नाही. म्हणजे याचा हे सुद्धा याला कोणत्याही प्रकारचा गुणदोषाचा संबंध आहे की नाही. ब्रह्मविद्येचं ऐश्वर्य कसं राहील, जी ब्रह्मविद्या सांगितली तर गुण आणि दोष, गुणदोष दुशीर्दोष गुणस्तु उभयवर्जित हा असं सांगणारी, आणि ते ब्रह्मविद्या सांगणाऱ्याला जर दोष राहिला तर ब्रह्मविद्येचं काय ऐश्वर्य राहिलं. नाथ महाराज कसे निर्धास्तपणे, जशी काशीला पंडित संन्याशांमध्ये सांगितली तशीच पैठणला 4 चौकट्या काय ब्राह्मणापासून तर श्रीशूद्रापर्यंत सगळ्यांना सांगितलं. आणि ते म्हणतात की अशा वेळेला का सांगतो, तर जे लोक येतात आम्हाला श्रवण करायचे, आमचा उद्धार करा, तर ते म्हणतात अशा वेळेला योग्यता असून त्यांना न सांगणं किंवा त्यांचं गुरुपण न घेणं किंवा त्यांचा सत्कार न घेणं ही गुरुची अपरिपक्वता सिद्ध करतं, असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं. आठवतंय ना, नाथ महाराजांनी ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणून त्यांच्या ठिकाणी एकदम अपरिपक्वतासुद्धा करू नये. असं ही ब्रह्मविद्या जी आहे, त्या ब्रह्मविद्येचं महत्त्व हे टीकाकारांनी फार गोड शब्दात मांडलेलं आहे. ओवी एवढीच आहे, जो उपाय वनवसंतू आज्ञेचा ऐहव तंतू अमूर्तची परिमृत्यू कारुण्याचा. पण त्याचं विश्लेषण जे ह्या शिवकल्याण स्वामींनी केले, एक एक पद विचार करण्यासारखे. आपला काही सगळ्या पदांचा फार मार्मिक किंवा वस्तुनिष्ठ विचार झाला असं नाही, पण जेवढाही विचार माणसाला लक्षात येतो तो विचार फार महत्त्वपूर्ण विचार आहे. या सध्याच्या काळात जी गुरु शिष्य म्हणायचं झालं तर परंपरा, म्हणायचं झालं तर भानगड, आहे की नाही. हे जे आहे तर ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा विचार होणं प्रत्येक मुमुक्षूला आवश्यक आहे की नाही. किंवा जबाबदार कोणी जर आपल्याकडं गुरुत्व घेत असेल तर बघ त्याच्यामध्ये कसं स्वरूप असावं हे सांगणारा हा विचार आहे. म्हणून म्हणतात, न देखोनी साध्य साधनाशी देनोनी गुरु शिष्य भेदाशी निखळ कारुण्याचे चराशी अमूर्तची जो तयाचे केले वंदन, हा संबंधू पुढिले पदी जाण, तेही आता निरूपण किजेल ऐका. आता हे जर असं अमृतानुभवासारखे ग्रंथ जे वस्तुनिष्ठ तत्व दिग्दर्शन किंवा तत्वबोध करून देणारे, हे सोडलं तर अशा प्रकारचं स्पष्टीकरण कुठं दिसतं का. आणि अशा प्रकारचं जर स्पष्टीकरण केलं तर दुकान चालतील काय. हां, दुकानं चालणाऱ्यांना हे जर स्पष्टीकरण केलं तर दुकानच त्यांचं मोडून जाईल, आहे की नाही. बरोबर आहे ना. हे सांगणाऱ्याला दुकान करता येणार नाही, आहे की नाही. आणि दुकानं असणाऱ्यांना हे सांगून चालणार नाही, अशी स्थिती आहे का नाही. हे गुरु शिष्य पण दुकानदारी नाहीच आहे की नाही. ही दुकानदारी नाहीच आहे, याच्यात आदान प्रदानसुद्धा नाही, लेनदेन ग्रहणत्याग काही नाही. वस्तुस्थिती जशी आहे तशी सांगतात याच्यामध्ये.
अविद्येचे आता तयाचे केले वंदन, हा जो अमूर्त कारुण्याचा समूह, कारुण्याची तर राशी म्हणजे कारुण्य तर एकच आहे, म्हणजे प्रत्येक त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होणारी जी करुणावृत्ती आहे त्या सगळ्या करुणावृत्तींचा जो समूह आहे तो समूह हा निखळ पूर्णपणे तोच आहे, परंतु जो मात्र तत्वतः अमूर्त आहे. बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी हे जे काय आहे कारुण्य, हे सुद्धा त्या ठिकाणी कारुण्याची केलेली कल्पना आहे. बरोबर ना. कारुण्य हा त्याचा स्थायी भाव नाही, त्याचा स्थायी भाव आहे अमूर्त. बरोबर ना. स्थायी भाव आहे अमूर्त आणि त्याच्या ठिकाणी कल्पित आरोपित भाव आहे कारुण्य. आणि तयाचे केले वंदन, हा संबंधू पुढिले पदी जाण, तेही आता निरूपण की जेल ऐका. आम्ही तयाचे वंदन केले, आम्ही त्याचं वंदन केलं. कोणतं? त्या श्रीगुरूंचं वंदन केलं. हा संबंधू पुढिले पदी जाण, ह्या त्याचं वर्णन केलं. त्याचा संबंध पुढच्या पदाशी म्हणजे पुढच्या 2 ओव्यांशी आहे. आणि तेही आता निरूपण की जेल ऐका, आणि त्याचंही आम्ही आता यापुढं जे निरूपण करतो ते ऐका. अविद्येचे आडवे बुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याच्या धावे धावे कारुजो. मोडोनी माया कुंजरू मुक्त मोती याचा उगरू, जेवविता सद्गुरू श्री निवृत्ती वंदू. काय अविद्येचे आडवे, आडव म्हणजे जंगल, अविद्यारूपी जंगलामध्ये. बरोबर ना. अविद्यारूपी एक अरण्य, आणि त्या अरण्यामध्ये जीवपणाचे भवे भंजित, जीवपणाचं भोवऱ्यामध्ये. बरोबर ना. जो भोग घेत होता म्हणजे दुःखरूपी दुःखाचा भोग घेत होता. भुंजित जीवपणाचे भवे, जीवपणाच्या भोवऱ्यात सापडला. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, आणि त्या दुःखाचा तो भोग घेत होता. असं जे असणारं, बरोबर ना, जीवपणाच्या भोवऱ्यात सापडलेून दुःखाचा भोग घेणारं जे चैतन्य, या ठिकाणी त्याला काय म्हणतात? हे चैतन्य म्हणजे थोडक्यात भ्रमिष्ट चैतन्य. कोणतं? भ्रमिष्ट चैतन्याला जीव असं म्हणतात. बरोबर ना. म्हणून या ठिकाणी असा जो जीवपणाच्या भोवऱ्यात सापडलेलं हे जे चैतन्य होतं ते कोणत्या? अविद्येच्या जंगलात सापडलेलं. बरोबर ना. आणि त्या जीवपणाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं आणि दुःख भोगणारं जे चैतन्य, कोणतं चैतन्य? भ्रमिष्ट जीव चैतन्य. त्याच्या धावे कारू जो धावे, त्याचा धावा तो करतो की मला कैमी उद्धार पावेन. तर त्याच्या धावेसाठी जो धावे कारू म्हणजे जो त्याच्यासाठी धावून जाणारा असं जे चैतन्य, ह्या भ्रमिष्ट चैतन्याच्या, बरोबर ना, सुटकेसाठी मुक्तीसाठी धावून जाणारं जे काय आहे मूलभूत असणारं चैतन्यच आहे, श्रीगुरूपी चैतन्यच आहे. एकाच्या ठिकाणी काय आहे? माझा उद्धार व्हावा ही अपेक्षा आहे, आणि एकाच्या ठिकाणी अकारण करुणा उपाधी धारण करून ह्या शिष्याचा उद्धार व्हावा म्हणून जो त्याच्या जीवनामध्ये धावून जातो, त्याचा जीवदशेतून मुक्त करण्यासाठी त्याच्या जवळ प्राप्त होतो. तैसे तुझे हितागवे, जे जवळजवळ तुझं फावे, तव तव आमचे सुख दुनावे ऐसे आहे असं सांगतात. जसं जसं शिष्याचं कल्याण होईल तसं तसं जणू काही आपलं दुप्पट हित झालं असं ज्याला वाटतं त्याला म्हणतात श्रीगुरू. ऐके नाही. का बालकाच्या धनी धाईजे, का शिष्याच्या झालेपणे होईजे ना. बालकाच्या धनी जायजे का शिष्याच्या झालेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणे का प्रसवती. या अशा प्रकारे ही गोष्ट फक्त आईला आणि श्रीगुरूंनाच कळण्यासाठी आहे, दुसऱ्यांना कळणार नाही. तया चैतन्याचे धावे धावे कारुजो, मोडोनी माया कुंजरू मुक्त मोती याचा उगरू, जेवविता सद्गुरू श्री निवृत्ती वंदू. आणखीन एक रूपक केलं, माया कुंजरू. माया रूपी कोणी कुंजर म्हणजे हत्ती आहे, आणि त्याचा मोडून म्हणजे नाश करून, म्हणजे मायारूपी हत्तीचा नाश करून मुक्त मोती याचा ओघरू. त्या ठिकाणी मुक्ती किंवा मोक्षरूपी मोत्याचा ओघर म्हणजे घास, जेवविता म्हणजे भरवणारा असा जो सद्गुरू श्री निवृत्ती असे असणारे माझे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज यांना मी वंदन करतो असं सांगतात. आता यामध्ये एवढ्या गोष्टी सांगितल्या. अविद्यारूपी हे एक अरण्य आहे, त्याच्यात भटकलेला जीव आहे,
किंवा जीव चैतन्य आहे आणि त्या अविद्यारूपी जंगलातून बाहेर पडण्याची ते इच्छा करीत आहे आणि त्याच्यासाठी श्रीगुरू हे जे श्रीगुरू आहेत ते हे श्रीगुरूरूपी चैतन्य त्या जीवचैतन्यासाठी बरोबर ना या ठिकाणी हे चैतन्य गुरूंच्या माध्यमातून धावत येतं आणि त्यावेळेला ते काय करतं तर जीव जो अविद्येच्या रानामध्ये म्हणजे मायेमध्ये सापडलेला आहे आणि ती माया अत्यंत प्रबल आहे. हत्ती जसा बलवान प्राणी आहे सर्वात अधिक बळ हत्तीला आहे तसं ही अघटित घटनापटीशी मायारूपी कुंजरू हत्ती त्याच्या जीवनात आलेला आहे. तर त्या हत्तीला मोडोनी म्हणजे त्याचा बिमोड करून त्याला नष्ट करतो आणि नंतर काय करतो त्याला त्या हत्तीच्या गंडस्थळामध्ये काय असतं मोती असतात तर त्याच्यातूनच म्हणजे ते मायेचं जे अधिष्ठान चैतन्य आणि मायेमध्ये अनुष्यूत असणारं बरोबर ना असं जे माया विवर्जित असं जे चैतन्य आहे ते जे चैतन्य ते काय करतं त्याचा ते मुक्ती बरोबर ना त्या ब्रह्मचैतन्याचंच नाव मुक्ती आहे. ब्रह्मचैतन्याहून मुक्ती वेगळी नाही त्याचं हे चिंतन आहे की नाही अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्यालाच काय म्हणतात मुक्ती किंवा मोक्ष असं म्हणतात. आणि त्या मुक्तिरूपी मोत्याचा ओगर म्हणजे ग्रास त्या शिष्याला काय करतं जेवविता म्हणजे त्याला घालणारा असा सद्गुरू श्री निवृत्तीवंदू असे असणारे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज यांना मी वंदन करतो असं माऊली या ठिकाणी मूळ ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओवीमध्ये म्हणतात. आणि यया ब्रह्मत्वाशीची पार्था सायुज्य आईशी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषा नाव का नावे याची नावं चौथा पुरुषार्थ गा असं म्हणतात. आता होता दयाचा स्वरूपानुभव तुटे अविद्येचे आडव चैतन्याशी जीवभाव हे मातूची सरे दयाचा होता दयाचा स्वरूपानुभव ज्याचा स्वरूपानुभव झाला म्हणजे ज्या श्रीगुरूंनी आपल्या स्वरूपाचे आपल्याला अनुभव स्वस्वरूपाचा कारण शिष्याचं आणि श्रीगुरूचं स्वरूप एकच आहे त्या स्वरूपाचा जर त्यांनी बरोबर ना आत्मत्वाने अनुभव करून दिला तर अविद्येचे आडव तुटे त्या ठिकाणी अविद्येचं जे असणारं प्रतिबंध आहेत ते सगळेच प्रतिबंध निवृत्त होतात आणि चैतन्याशी जीवभाव आणि त्या चैतन्याच्या ठिकाणी जो जीवभाव प्राप्त झाला हे मातूची सरे ही गोष्टीच संपून जाते म्हणजे त्या ठिकाणी जीवभावाची कधीही सिद्धी होत नाही. बंधा कालेपी बंधाभावा स्वरूपानुभव लक्षण याची धावणी ह्याची जाण आता चैतन्याची जीवपण कधीही नाही. तुम्ही म्हणता ना स्वरूपाचा अनुभव किंवा अनुभूती झाली याचं काय लक्षण आहे स्वरूपाचा अनुभव किंवा अमृत अनुभव तुम्हाला प्राप्त झाला याचं लक्षण काय आहे किंवा शिष्याला अनुभूती आली याचं लक्षण काय आहे तर ते म्हणतात याची धावणी ह्याची जाण यासाठी श्रीगुरू त्यांच्यासाठी धावून आला आणि त्याला स्वरूपाची अनुभूती करून दिली. याची खूण काय तर याची खूण ही आहे की चैतन्याची जीवपण कधीही नाही. चैतन्याला कधीही जीवदशा प्राप्त झालीच नाही. असं झालं की चैतन्याला जीवदशा प्राप्त होत नाही म्हणजे कधी बंधनच होत नाही म्हणजे कधी मुक्ती होत नाही. असं बंध सापेक्ष मुक्ती कधी झालीच नाही. त्या ठिकाणी निरपेक्ष मुक्ती किंवा निरपेक्ष मुक्तता ही माझी स्वरूपानुभूती आहे असं जर म्हणत असेल तर त्याला काय म्हणायचं शिष्याला अनुभव आला ही त्याची खूण आहे. जीवपणाला कधीच प्राप्त झाला नाही. जोपर्यंत म्हणेल की मी जीवदशेच्या अरण्यात फिरत होतो बरोबर ना आणि दुःख भोगत होतो आणि श्रीगुरूंनी मला पार केलं हा अमृतानुभव नाही. हा अमृतानुभव नाही. जरी समर्थांसारखे म्हणत असेल ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला हे जे म्हणणं आहे हे सापेक्ष म्हणणं आहे. अनुभूती जी आहे ती निरपेक्ष अनुभूतीमध्ये हा व्यवहार कोणत्याही प्रकारचा नाही आणि असेल तर ती ज्ञानाची पूर्णता नाही. अर्थात हे जे मग तुम्ही म्हणाल एवढं वाङ्मय भरलं आहे तर सापेक्षच भरलं आहे कारण काही व्यवहार व्यवस्थित सांगण्यासाठी ते सापेक्षतेचीच कल्पना आहे की ती कल्पना इथंसुद्धा घेऊनच निरपेक्षतेचं स्वरूप सांगावं लागलं. त्यामुळं हे आपल्या लक्षात येत नाही आणि निरपेक्ष सारखंच त्याच्या ठिकाणी ते म्हणतात ना बेधुने 4 बरोबर ना बेत्रिक 6 असं बदलत जातं पण तुम्ही बेधुने 4 बेत्रिक 6
ते आपलं 4 बेचोक 4 असं जर म्हणत गेले तर एकच संस्कार तुमच्यावर रूढ होण्यासाठी निरपेक्ष स्वरूपाचं अधिक वर्णन केलं आहे. सापेक्षतेचं माध्यम असलं तरी निरपेक्षतेवर अमृतानुभवामध्ये भर दिलेला आहे असं दिसतं की नाही याच्यामध्ये. तर ते एवढा फरक आहे याच्यामध्ये. आता सांगतात, होता जयाचा स्वरूपानुभव तुटे अविद्येचे आडव, चैतन्याशी जीवभाव हे मातुची सरे. चैतन्याला कधी जीवभाव प्राप्त होतो हेच काय होते, गोष्टी संगोष्टीच होत नाही, संपूर्णच जातात. स्वरूपानुभव लक्षणं याची धावणी ह्याची जाणं, आता चैतन्याची जीवपण कधीही नाही. एवं अविद्येचा अभाव म्हणून सहजची बंधू व्हावं, ते तर मुक्तीशी ठावं केवतावरे. जर अविद्येचाच अभाव आहे, अविद्याच नाही तर बंध खोटा आहे. बंध कोण करते, अविद्या. पण अविद्याच नाही तर त्या ठिकाणी बंध कुठं खरं आहे. ते तर मुक्तीशी ठावं केवतावरे. बंधच खरा नाही तर मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे. बंध सापेक्ष मुक्ती पण नाही. म्हणून माया कुंजर मोडून मुक्तिमुक्ता फळाते काढवून, तोची ओगरू भक्षवून सांतविले जेने. म्हणून या श्रीगुरु जीवनात आले आणि त्यांनी केलं काय, तर मायारूपी कुंजर म्हणजे हत्ती मोडला, म्हणजे मायारूपी हत्तीचा नाश केला, त्याला मारलं आणि मुक्त फळाते काढवणं आणि ते मुक्तिरूपी मुक्ताफळ मोती त्याच्या गंडस्थळातून काढलं आणि तोची ओगर भक्षवून, म्हणजे मायेच्या द्वारात, बरोबर ना, मायेचं चिंतन करत असताना म्हणजे मायेचा अध्यारोप करून मायोपहित चैतन्याचं आत्मत्वाने यथार्थ ज्ञान करून दिलं, बरोबर ना. तेच त्यांनी केलं, मुक्तिरूपी मुक्ताफळ तुम्हाला भरवलं आणि तोची वगरू भक्षवून जेणे सांतविले, आणि तुमचं सांत्वन केलं किंवा तुम्हाला शांती प्राप्त करून दिली किंवा तुम्हाला सामंजस्य प्राप्त करून दिलं म्हणून सांत्वन केलं. सांत्वन शब्द जास्त करून शांतवन म्हणजे शांती अशा अर्थाने वापरतात. म्हणजे माया मिशे मुक्ती मिरवे, अन्यथा मुक्तित्व कैचे संभवे, तरी ज्याचेनी स्वरूपानुभवे मायाची मिथ्या. ते म्हणतात मुक्तीचा जर तुम्हाला मोठा बडेजाव सांगायचा झाला तर मायेची कल्पना केल्याशिवाय मुक्ती सांगता येत नाही. मायेचं निमित्त करूनच मुक्ती मिळवता येते. अन्यथा, आणि असं जर केलं नाही, माया जर तुम्ही गृहीत धरली नाही, मुक्तित्व कैचे संभवे, तर मुक्ती कोणातून होईल? मायाच नाही तर मुक्ती कोणातून होईल? मुक्ती संभवणार नाही. तरी ज्याचेनी, परंतु ज्याचा स्वरूपानुभूती जर पाहिली त्या श्रीगुरूंची, तर मायाची मिथ्या. मायाच मुळात मिथ्या आहे. मायाच जर मिथ्या आहे तर मायेने केलेलं बंधन कुठं सत्य आहे? बरं ना. मग मायेच्या निवृत्तीनं होणारा मोक्ष तरी कुठं सत्य आहे? काहीच सत्य नाही. तेथे मुक्ती ते किम लक्षणं, स्वरूप सर्वदा, ही एक ओवी पहा. तेथे मुक्ती ते किम लक्षणं, स्वरूप सर्वदा अविलक्षण. एवं ज्याचे करुणे करुण आईशी स्थिती, एवं मुक्ती ते किम लक्षणं. मग तुम्ही सांगा बरं, मुक्ती काय, मुक्तीचं काय स्वरूप आहे? ज्या मुक्तीसाठी एवढा सगळा जगात अध्यात्मविश्वास गावगावा आहे, त्या मुक्तीचं स्वरूप काय आहे सांगा बरं? हां, स्वरूप सर्वदा अविलक्षण. ते स्वरूप याच्यापासून काय आहे? इथं अविलक्षण, असं विलक्षण नाही म्हटले. स्वरूप सर्वदा अविलक्षण म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी विलक्षणता कोणतीच घडत नाही. आहे की नाही? स्वरूपाच्या ठिकाणी विलक्षणता कधीच घडत नाही. स्वरूप जो का तो आहे, तो का म्हणे साहे, आणि देव आहे तैसा आहे, म्हणजे त्याला अविलक्षणता आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय, आता सकाळी म्हणल्याप्रमाणे म्हणता येईल ना, याच्या ठिकाणी उत्पाद्य, विकार्य, संस्कार्य, प्राप्य, बरोबर ना, निवर्त्य, आज काहीच नाही ना. म्हणून ते नित्य अविलक्षण आहे. तर तुमचं मुक्ती नावाचं कुठून आणलं त्याला? आहे की नाही? त्या स्वरूपाच्या ठिकाणी मुक्ती हा व्यवहारच घडत नाही. कारण ते विलक्षण असतं तर काही तुम्ही त्याच्यामध्ये परिवर्तन केलं असतं. पण ते काय आहे? सर्वदा अविलक्षण. एवं ज्याचे करुणे करुणा ऐशी स्थिती. पण हे कधी कळतं? ज्याची करुणा, ज्या श्रीगुरूंची करुणा प्राप्त झाली तर ह्या स्वरूपाच्या अविलक्षणत्वाची आणि ते बंध मोक्षाच्या अतीत असल्याची साक्षात प्रतीती किंवा साक्षात्कार होतो. तो सद्गुरू श्रीनिवृत्ती वंदिजे तयाचेची प्रतीती, जेने बंधमोक्षाची गुंती खंडोनी जाय. असे असणारे जे सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ आहेत, आम्ही तयाचेची प्रतीती वंदिजे, त्याच्याच प्रतीतीला आम्ही वंदन करतो. म्हणजे त्याच्या ज्ञानमात्र केवल, बरोबर ना, त्या ज्ञानमात्र स्वरूपाला किंवा चिन्मात्र स्वरूपाला आम्ही वंदन करतो. आमचं वंदन करतो म्हणजे कोणतं करतो? ते चिन्मात्र स्वरूपात आम्ही स्वतःही समर्पित होऊन जातो. हेच आमचं नमन आहे. म्हणजे ज्ञानमात्र,
भरीव असं आहे ना, अशा त्या स्वरूपात आम्हाला तिने बंधमोक्षाची गंती खंडून जाईल. आम्ही त्याच्यात समरस झाल्यावर आता आम्ही बंधातून मुक्त होत नाही, बंधमोक्षाची गुंती खंडून जाईल. हा जो बंधन मोक्षाचा जो शास्त्रीय विश्वामध्ये अध्यात्म जगतामध्ये एवढा मोठा गुंताळा केलेला आहे, तो सगळाच काय होतो, खंडित होऊन जातो, खंडोनी जाय. अशा त्या श्रीगुरूंच्या स्वरूपाला माझं नमन करतो, आभेदाने वंदन करतो, असं माऊली या ठिकाणी म्हणतात. आता त्या श्रीगुरूंच्या ठिकाणी असणारी त्यांच्या ठिकाणी जशी ज्ञानशक्ती आहे तशी त्यांच्या ठिकाणी तपशक्ती पण आहे. आणि त्या तपशक्तीचा पण शक्तिपात रूपाने ते प्रभाव करू शकतात. नाही म्हणण्याची सोय नाही, आहे ते मायावीच, पण तो त्यांचा प्रभाव असा आहे की ते तपशक्ती खर्च करून शक्तिपात विद्येच्या द्वारा त्याच्या ठिकाणी ए हृदयचे ते हृदयी घातले असं पण करू शकतात. साधारणपणे ह्या ओळीमध्ये तो प्रकार सांगितला. जयाचेने अपांग पाते, बंध मोक्षाचे पाणी आते, भेटे जाणतया जाणते, जयापाशी कैवल्य कनकाचे दाना, जोन कडसी थोरो साना, द्रष्टाचे दर्शना पाढाऊ जो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, ईश्वर महाराज की, ईश्वर महाराज की, ईश्वर महाराज की, ईश्वर महाराज की.